आपल्यासोबत माजी महापौर मनोहर सपाटे आहेत। गाडीची हवा तर फुल भरलेली आहे उमेदवारांची, पंक्चर कोणाची होणार काय सांगा? मी तुम्हाला आता यापूर्वी पण सांगितलेलं आहे, 2009 साली महेश कोटीची गाडी पंक्चर मीच केली। त्यावेळी महेश कोटीला 55,000 मतं होती आणि देशमुख साहेब फक्त 9 ते 10,000 मताच्या लीडनं आलेत आणि मी अपक्ष उभारून गॅस टाकी घेऊन 18,000 मतं घेतली होती। तेव्हा महेश कोटीची गाडी पंक्चर करण्यासाठी मी तेव्हा उभारलो होतो। महेश कोटे आता आमच्या पक्षात आलेत, आमच्या पक्षातून शरद पवारांचा विचार घेऊन आघाडीचे उमेदवार म्हणून ते उभे राहिलेले आहेत आणि मालकांना 2 टर्म अशी मदत झाली। मालक मदत करणाऱ्या माणसाचा बेईमानी करणारा माणूस आहे, ज्यांना मदत केली त्यांना संपवण्याचाच कट करतो। सुरेश पाटील सारखा लोकसंग्रह असणारा कार्यकर्ता, लोकप्रिय कार्यकर्ता, त्याच्यावर विष प्रयोग होतो। या मतदारसंघाचा आमदार आहे, त्याच्या विष प्रयोगाचं आजपर्यंत उत्तर मिळालेलं नाही। कोणी केलं हे आजपर्यंत उत्तर मिळालं नाही। जर एवढ्या लोकसंग्रह असणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय मिळत नसेल तर त्यांनी घेतलेला निर्णय, सुरेश पाटलांनी घेतलेला निर्णय असा अनेक भाजपच्या कार्यकर्त्यांनी, नगरसेवकांनी निर्णय घेतला आणि भाजप सोडली। भाजपमध्ये देशमुखांची मालकशाही हे अनेकाचं राजकारण संपुष्टात आणणारी, अनेकांना त्या घरात भांडण लावणारी, माझ्या भागात बीडी घरकुल भागात विकास काम करायच्या ऐवजी विकास कामातून बकासपणा आणायचं। माझ्या इथं देण्याची गरज नाही, ड्रेनेज आहे, चांगलं चाललंय, ते ड्रेनेज काढायचं, दुसरं घालायचं, स्वरूप बघायचा नाही, उतार बघायचा नाही, नॅचरल स्वरूप बघायचा नाही। अशा पद्धतीनं रस्त्यात लेआउट झालेली जागा रस्त्यात समाज मंदिर बांधले, राजश्री शाहू शाळेच्या समोर रस्ता बंद केला, कंपाऊंड वॉल घालून टाकलं। मालक विकास करण्याच्या ऐवजी बकासपणा आणतोय। आपल्या मतदारसंघाचा सत्ताधारी लोकप्रतिनिधींना त्रास कसा देता येईल। एखादा मंडळ आहे, त्या मंडळातले 2 कार्यकर्ते फुटले, त्याला सांगतो 25 पोरं घेऊन ये, लगेच 1 लाख रुपये देतो, मंडळ काढ दुसरं। एका मंडळाचे 2 मंडळ, 2 मंडळाचे 4 मंडळ करतो, घराघरात भांडण लावतो। हे सगळ्या प्रवृत्ती गेली 20 वर्ष आम्ही जनता सहन करते आहेत। सोलापूरचा विकास करण्यामध्ये त्याला इंटरेस्ट नाही, सोलापूरचं काम करण्यामध्ये त्याला इंटरेस्ट नाही, तरुणाच्या हाताला काम देण्यामध्ये त्याला इंटरेस्ट नाही। पण तरुणाला मंडळ काढा, राजकारण करा, 2 नंबर व्यवसाय करा, याच्यामध्ये तरुण सोलापूरचा गुंतवला जातोय। आज निम्मा तरुण सोलापूरचा पुण्याला, मुंबईला जातोय। सोलापूरचं वाटोळ व्हायला लागलंय। जेव्हा माणसाच्या हातात मंत्रीपद मिळालं, आमदार पद मिळालं, राज्याची सत्ता मिळाली, देशाची सत्ता मिळाली, महापालिकेची सत्ता मिळाली, जर तुमच्याकडे सगळ्या सत्ता केंद्र आल्यानंतर मग तुम्ही सोलापूरचं विमानतळ सुद्धा का चालू करू शकला नाही? गेल्या पाण्याचे पैसे असताना, पैसे नाहीत म्हणलं तर 450 कोटी रुपये शिल्लक असताना पाण्याची दुहेरी लाईन टाकू शकला नाही। आज 6 दिवसाला पाणी आहे, तुम्ही रोज पाणी पुरवठा देऊ शकत नाही। महापालिका कारभार करण्यात तुम्ही बेईमानी करतात, फक्त भ्रष्टाचार। सुरेश पाटलाचं घर ते त्या काय तुमचं चिल्का साडी सेंटर असा रस्ता करायचा, दाखवायचा। चिल्का साडी सेंटर ते सुरेश पाटीलचं घर, पुन्हा रस्ता दाखवायचा। एक रस्ता आमदार फंडातून, तोच रस्ता पुन्हा खासदार ह्याच्या फंडातून, शासनाच्या निधीतून। हे जे सगळं भ्रष्टाचार आहे त्याच्यावर लिटिगेशन झाले कोर्टात। नॅचरल सुद्धा त्याची नैतिकता तर काय आहे का नाही? जर कोर्टात त्याचं लिटिगेशन झालंय, त्या कामाची यादी कोर्टामध्ये दाखल झाली आहे, मालकाने हे काम थांबवलं पाहिजे होतं। नैतिकता काय आहे का नाही? जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल आरोप होतात थांबलं पाहिजे ना। जर बदल परिवर्तन होईल, परिवर्तन अहो साहेब, गेली 20 दिवस झालं इलेक्शन डिक्लेअर झाल्यापासून, त्या वसंत विहार पासून, बाळ्यापासून, जे कोपऱ्यापासून बीडी घरकुल पर्यंत रोज 10 ते 15 किलोमीटर पदयात्रा करण्यामध्ये घर ना घर चालून पाहिलंय, माणसाचा चेहरा ना चेहरा पाहिलाय। प्रत्येक माणूस बदल अपेक्षित करतोय, प्रत्येक माणूस बदल अपेक्षित करतोय।
आणि या स्वतः पदयात्रेला भाडोत्री माणसं नाही आणत, त्या भागातली पदयात्रा महेश कोटेच्या पाठीमागे उभारते. त्या भागातले लोक उभारत आहेत. लोकांना बदल पाहिजे. लोकांना मराठा समाजाचा तिथं 5-6 वार्ड 4 वार्ड आहेत, तो पूर्ण मराठा समाज भाजपच्या विरोधात आहे. इथला मधला पट्टा लिंगायत मध्ये चिमणी पाडली, मध्ये लिंगायत पट्टा आहे, त्यांची चिमणी पाडली, त्यांचा विकास थांबवला, कारखाना बंद पाडला, विमानसेवा बंद पाडली. तिथले लोक नाराज आहेत. पद्मशाली समाजामध्ये कोणालाही उमेदवारी दिली नाही. त्यांचं नेतृत्व राजकारणातलं अस्तित्व संपुष्टात आणलं. त्यांना संपवलं. करणार आहे काय तू? तुझ्यानंतर तुझं पोरग परत. म्हणजे तू या शहराचं काय खऱ्या अर्थाने राजेशाही आणायला का लोकशाही संपवला? म्हणून मालकाचा पराभव हा आता आमच्या एका मित्राने सांगितलं या की रामकृष्ण हरी वाजवा निवडून आणा तुतारी आणि मालकाला पाठवा घरी. आज स्लोगनच आता हे झालंय. मालकाला घरी पाठवणं हे लोकांचा निर्णय आहे. विजय कुमार देशमुखांचा पराभव हा निश्चित आहे. अनेक सुरेश पाटलासारखे अनेक भारतीय जनता पक्षातले कार्यकर्ते आहेत. बनसोडीताईची अपक्ष उभारण्याची मानसिकता का निर्माण झाली, या सगळ्या गोष्टीचा जर अभ्यास केला तर निश्चितपणानं विजयसिंह देशमुखांचा पराभव हा अटळ आहे. आता पंक्चर झालेले आहे. पंक्चर करायची सुद्धा गरज राहिलेली नाही. जनतेनेच पंक्चर केलेली आहे. मी पंक्चर करायच्या अगोदर जनतेनेच पंक्चर केलेली आहे. त्यांना कुठेही असा प्रतिसाद नाही. या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत कुठेही प्रतिसाद नाही. विजय कुमार देशमुखांची गाडी पंक्चर झालेली आहे. त्यांचा पराभव 100% आहे. महेश कोटेचा विजय 100% निवडून येणार आणि महेश कोटेचा विजय 100% आहे.